नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। जखन गावात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न। शहरातील हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक। रक्षाबंधनाच्या दिवशी देखील बहिणी सुरक्षित नाहीत। अल्पवयीन मुलीला घराजवळ ओढत नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना नगर तालुक्यातील जखन गाव येथे रविवारी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली। सदर घटना घडल्यानंतर या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी घटनेचा जाब विचारायला गेले असता त्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली। या घटनेनंतर अहमदनगर शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे। जिल्हा रुग्णालयात जाऊन त्या कुटुंबियांची विचारपूस केली आणि पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये हसन शेख, राज हसन शेख यांचा दुसरा मुलगा नाव माहीत नाही, रिजवान शेख आणि रिजवान शेख याची आई नाव माहीत नाही, सर्व राहणार आरोपी जखनगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जय श्रीराम। आज जखनगावमध्ये आपल्या हिंदू भगिनीवर काही जिहादी प्रवृत्तीच्या मानसिकतेच्या लोकांनी हल्ला केलेला आहे। मुलगी ही अल्पवयीन 14 वर्षाची असून जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण केलेली आहे। आज रक्षाबंधन आहे, मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली, पण आता गरज ही आहे की मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली ठीक आहे, पण त्यांना सुरक्षा देणं त्या लाडक्या बहिणींना हेही मुख्यमंत्र्यांचं काम आहे। तर आज आम्हाला पोलीस प्रशासनाला एवढी विनंती करतो आम्ही की हे जे जिहादी प्रवृत्तीचे लोक आहे हे महिलांवर हात उचलतात, अल्पवयीन मुलीवर हात उचलतात, तर त्यांना त्वरित अटक करावी ही आमची पोलीस प्रशासनाकडे विनंती आहे। जय श्रीराम। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।